नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटील भरती जिल्हा जालना ही उद्यापासून सुरू होत आहे। ऑनलाईन फॉर्म भरायचे, त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम म्हणजे शैक्षणिक पात्रता असलेलं प्रमाणपत्र, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची सत्यप्रत पाहिजे आपल्याकडे, म्हणजे 10वीचा मार्क मेवची झेरॉक्स, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक काहीतरी हवं। त्यानंतर संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी असल्याबद्दलचा तहसीलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल एक आपल्याला पाहिजे। त्यानंतर आरक्षित वर्गातील जे आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट पाहिजे व जे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वगळून उर्वरित आरक्षणामध्ये जे असलेल्या कास्ट आहेत त्यांच्यासाठी NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची पण आवश्यकता आहे। त्यानंतरच तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झाली नसल्याबाबतचे चारित्र्य प्रमाणपत्र हे पण आपल्याला पाहिजे, आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट। त्यानंतर ज्याचा फॉर्म भरायचा आहे अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे अलीकडील काळात काढलेला। त्यानंतर सोबतच राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी ही 300 रुपये फी भरायची आहे व खुल्या प्रवर्गातील अर्जदारांनी 500 रुपये शुल्क सोबत आणायचं आहे फॉर्म भरायच्या वेळेला। तसेच अर्जदार यांनी लहान कुटुंबाचे 2 अपत्य असल्याबाबतचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे जारी केलेले प्रतिज्ञापत्र सोबत आणायचे आहे। हे सर्व डॉक्युमेंट जर आपल्याकडे असतील तरच आपण हा फॉर्म भरू शकता। यामध्ये आपल्याला NCL, डोमासाईल व पोलीस व्हेरिफिकेशन हे जे प्रमाणपत्र आहेत हे आपल्याला लवकर काढून घ्यावे लागतील, कारण हे तहसीलहून यायला व पोलीस व्हेरिफिकेशन हे SP ऑफिस जालना येथून येण्यासाठी वेळ लागतो। तरी आपण हे सर्व डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्यावेत व आपला फॉर्म पूर्ण भरावा।